सगळे म्हणतात आमचा चित्रपट उत्तम आहे, 10 कोटी खर्च केलाय. प्रेक्षकाला वास येतो, हा चित्रपट बघायचा की नाही बघायचा. मी तो पहिल्या शोला पण जात नाही. बरोबर. इतका शून्य आणि हुशार आहे प्रेक्षक. तुम्ही डिंगी हाकू नका. मी देख क्या करता हूं मैं अभी, देख अभी मैं चित्रपट किया है. तुम्ही प्रामाणिकपणे करा, लोकांना ठरू दे. तू जर ट्रेन आणि गर्दी म्हणत असशील तर ती अजूनही बदलली नाही. हो. 40 वर्षापूर्वी होती, हो. ती आताही आहे. लोकलला गर्दी म्हणजे मी जेव्हा रिहर्सलला जायचो तर खिडकीतली जागा मिळणं ट्रेनमध्ये, तेही उलट्या दिशेला नसणं, त्याच्यासारखा आनंद नव्हता. विषय, ती भाषा किंवा तो कंटेंट तो असायलाच लागतो. करेक्ट. तुम्ही मोबाईलवर करा तर मोठ्या कॅमेऱ्यावर शूट करा, तुम्हाला तो कंटेंट असायलाच हवा. आणि तो आजतागायत जिथे जिथे ज्या कलाकृतीमध्ये जिवंत आहे किंवा प्रेक्षकांना जाणवतो, तीच कलाकृती लोकांना आवडते. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण लाईफ फेक आहे, बाकी सारं काही फेक आहे. असं कोण म्हणतं तर मीच म्हणतो, तुमच्या सर्वांचा लाडका होऊ पाहणारा अनिरुद्ध गांधी. माय MTV अनफिल्टर्ड गप्पामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आपले हे जे दृश्य आता जे टिपतायत ते छायाचित्रकार आहेत साक्षात सावंत आणि रिद्देश कदम आपल्यासोबत आहेत. तर आपण आता फार वेळ नको घालवूया आणि पॉडकास्टला सुरुवात करूया. तत्पूर्वी, पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या समोर आज जे पाहुणे आलेले आहेत त्यांची मी एक छोटीशी ओळख करून देतो. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात, हृदयात घर करणारे, विनोदाच्या जगतात एक वेगळा ठसा उमटवणारे केवळ अभिनेतेच नव्हे तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या 3 दशकाहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजनवरती त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. त्यांचे उत्स्फूर्त संवाद फेक, अप्रतिम हावभाव आणि प्रसंगानुरूप विनोदाची जाण यामुळे त्यांचा प्रत्येक अभिनय प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरतो. अभिनयाची सुरुवात रंगभूमीवरून झालेली असली तरी त्यांनी बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या विनोदाने आणि अभिनयाने एक वेगळे स्थान मिळवले. आजही त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि हास्याची खाण म्हणून त्यांची ओळख कायम आहे. अर्थात ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण करून विजय मिळवलाय, असेच आपल्या सर्वांचे लाडके कलाकार विजय पाटकर सर आज आपल्यासोबत इथे आहेत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? नमस्कार. मस्त. सर्वात पहिले आम्हा सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली? अभिनयाची सुरुवात कॉलेज, ऑफकोर्स कॉलेजपासून बघत होतो. खूप चित्रपट अगोदर बघत होतो शाळेत असताना. हिंदी चित्रपट, मराठी फार कमी बघायचो, तसं फॅड नव्हतं. पण हिंदी चित्रपट, नाटक आणि मराठी चित्रपट याचा काहीही संबंध नव्हता. पण हिंदी चित्रपट बघून थोडंसं भारावलं होतं. जमत नव्हतं काय, पण करत होतं. ती संधी मला मिळाली ती कॉलेजला, इंटर कॉलेजला. आणि सिद्धार्थ कॉलेजपासून जे वन ॲक्ट प्ले, एकांकिका स्पर्धा ज्या होत्या, तिथून सुरुवात झाली. आणि मग ती आजपर्यंत घोडदौड चालू आहे. 40 वर्ष पूर्ण होतील ह्याच वर्षी. हो, 40 वर्ष, बापरे. पण लहानपणापासूनच तुम्हाला म्हणजे ह्या क्षेत्रातच जायचं होतं की कुठे वेगळीकडे वगैरे असं काही? नाही, तसं काय जमेल असं वाटत नव्हतं. दुसरं काय मला हेच जमेल असं वाटत होतं. त्यामुळे मी बरा स्पोर्ट्समन होतो. टेबल टेनिस चांगला खेळायचो, क्रिकेट बऱ्यापैकी खेळायचो, खो खो चांगला खेळायचो मी, बऱ्यापैकी. म्हणजे मला मैदानी खेळ खूप आवडायचे. पण त्यावेळी मैदानी खेळच खेळले जायचे. तरी असे हे मोबाईल आणि पत्ते खेळणं वगैरे मला अजूनही आवडतं. मला आवडतं, मी पत्ते खेळतो. पण मी तासनतास तिकडे घालवेन असं मला वाटत नाही आणि आवडत पण नाही. मला बैठे खेळ मला फारसे आवडत नाही. इथून उड्या मार, तिथून उड्या मार. त्यामुळे पहिल्यापासूनच एक फिजिकल ॲक्टिव्हिटी करत आलेला माणूस आहे मी, ॲक्टर आहे मी. त्यामुळे त्या उड्यांचा फायदा किंवा त्या खूप खेळलोय लहानपणी, त्याचा फायदा आज तागायत होत आहे, आजपर्यंत होत आहे. करेक्ट.
बरं, मला आता एक विचारायचं आहे की तुम्ही अक्षरशः 3 दशकं गाजवलेली आहेत. मग तुमच्या सुरुवातीच्या वेळीचं जे तंत्रज्ञान होतं नाटक आणि चित्रपटामधलं आणि ते आत्तापर्यंतचे जे बदललेलं तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय, कितीचा फरक वाटतोय? हा टेक्निक झालंय, वेगळं झालं टेक्निक. कॅमेरे बदलले, लाईट्स बदलले. अगोदर खूप मोठे मोठे लाईट्स लावले जायचे. आता एका ट्यूबलाईटवर अख्खं शूटिंग होऊ शकतं. ते मोबाईलवर शूटिंग होऊ Shooting शकतं. पण विषय, ती भाषा किंवा तो कंटेंट तो असायलाच लागतो. करेक्ट. तुम्ही मोबाईलवर करा तर मोठ्या कॅमेऱ्यावर शूट करा, तुम्हाला तो कंटेंट असायलाच हवा. आणि तो आजतागत जिथे जिथे ज्या कलाकृतीमध्ये जिवंत आहे किंवा प्रेक्षकांना जाणवतो तीच कलाकृती लोकांना आवडते. तुम्ही म्हणाल मला हे लोकांना माझं हे आवडतं, ते 5 मिनटं तुम्हाला सहन करते, 2 तास सहन नाही करणार. हो. 2 तासासाठी गोष्ट हवीच. ती छान गोष्ट लोकांसमोर मांडता यायला हवी, तरच ते लोकांना आवडणार. आणि कर्मधर्म सहयोगाने आम्ही त्या काळातले असल्यामुळे एक 35-40 वर्षापूर्वीची एक अभिनय, आमची एक स्टाईल किंवा एक समज यायची नाटकाबद्दलची, चित्रपटाबद्दलची, की विषय स्ट्रॉंग हवा, करेक्ट, गोष्ट चांगली हवी, तरच तुम्ही करू शकता. तर मग त्याचा प्रयत्न करतोय. जिथे जिथे जमलंय करायला तिथे आम्ही करायचा प्रयत्न केला. वा. तर तुमच्या वेळी साधारणतः संघर्ष या शब्दाचा अर्थ काय होता? म्हणजे आमच्या वेळेत संघर्ष म्हणायला गेलो तर काय असतं की ती रोजची लेट होणारी लोकल, त्याच्यानंतर गर्दी, मग लांब लांब वरती जाऊन शूट करणं असेल, हा आमच्यासाठी एक सो कॉल्ड स्ट्रगल असा झालेला आहे. तर तुमच्यासाठी स्ट्रगल, संघर्ष या शब्दाचा अर्थ काय? तू जर ट्रेन आणि गर्दी म्हणत असशील तर ती अजूनही बदलली नाही आहे. 40 वर्षापूर्वी होती, ती आताही आहे. लोकलला गर्दी म्हणजे मी जेव्हा रिहर्सलला जायचो तर खिडकीतली जागा मिळणं ट्रेनमध्ये, तेही उलट्या दिशेला नसणं, त्याच्यासारखा आनंद नव्हता. म्हणजे जिथे जातोय तिथेच सीट मिळणं, खिडकी मिळणं, म्हणजे हा सुख. आणि त्याचं सुख. आणि ते सुखाची व्याख्या अजूनही बदलली नाहीये. ज्याला खिडकी मिळते तो परमानंद मिळाल्याचा आनंद असतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर, साध्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर पंख्याखाली जागा मिळणं, हे एक सुख आहे. आता सगळे AC, बऱ्यापैकी हॉटेल AC झाली आहेत. ते जर AC हॉटेलमध्ये जाऊन नाही बसत, त्यातल्या त्यात पंख्याखाली जागा असते, किमान असते. त्यावेळी तसं नसायचं. टेबल असायचं, पंखा तिकडे असायचा, जागा इकडे मिळायची. तिकडे मिळाल्याची ते बरं झालं असतं. की छोट्या छोट्या गोष्टीत सुख होतं आम्हाला, आनंद होता. आणि ते मिळवायचा प्रयत्न करायचो. आता ते सगळं बदललंय. पण आता AC हॉटेल झाली आहे. आता प्रत्येक टेबलला एक पंखा आलेला आहे. वेटर्स आदराने विचारतात, क्या चाहिए, बोलो जल्दी बोलो, जल्दी बोलो, काम होते ते. आता हा बोलो क्या चाहिए, डोळे काढतात. प्रत्येकाला कळायला लागले की एक रिस्पेक्ट द्यायला पाहिजे म्हणून. पण ती गंमत होती. एक असं इनोसेंट सगळ्या गोष्टी होत्या. साधेपणा होता प्रत्येक गोष्टीत. आता तो साधेपणा राहिला नाही. सगळ्यात त्याला असं एक रूप आलंय, रूप, एक ग्लोबल व्यावसायिक असं एक रूप आलंय. बरं, आता हाच स्ट्रगल, हाच जो संघर्ष तुम्हाला तुमच्या क्षेत्रात काही वेगळासा वाटला किंवा काय केलात तुम्ही संघर्ष? सुरुवातीच्या काळात मला नाही वाटत मी संघर्ष केला, मी स्ट्रगल केलं. ओके. कारण आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला मिळत होतं हेच खूप होतं. काही न करता त्या काळात नाटकं केली मी, नाटकं मिळाली, व्यावसायिक नाटकं, चित्रपट केले, हिंदी चित्रपट केले. पहिल्या वेळेला एजाम जो मला मिळाला तो संघर्ष वगैरे करून मला नाही मिळाला. असं बोलणं आलं, अरे विजय तू हिंदी सिनेमात काम करशील, म्हणलं हो, त्यासाठी आलोय मी. आणि मिळाला. बँकेत नोकरी मिळाली, ती पण स्ट्रगल करून नाही मिळाली. एक्झाम दिली आहे बँकेची, अशी नाही मिळाली मला. ओके. एक आर्टिस्ट कोटातनं मला घेतलं गेलं. तिथे संघर्ष नाही केला मी. संघर्ष मी आता करतो. ओके. चित्रपटांची संख्या खूप आहे, कामाची संख्या आहे, पण एक चांगलं काम करण्यासाठी, एक टिकाऊ काम करण्यासाठी, करेक्ट,
त्यासाठी आम्ही संघर्ष संघर्ष करतो. संघर्ष आत्ता मी करतो, आत्ता ह्या वयात. आणि एवढं 300 चित्रपट झाल्यानंतर 40 वर्ष इंडस्ट्रीत काढल्यानंतर मी संघर्ष आत्ता करतोय. आता चांगलं करण्यासाठी धडपड करायला लागणार ना. माझ्या हातून जेव्हा मी प्रतिकृती निर्माण करीन किंवा मी सिनेमा करीन, नाटक करीन, जे काय असेल ते माझ्या हातून चांगलंच घडावं, चांगलंच करावं, यासाठी मी संघर्ष करतोय. तुम्ही एक उत्कृष्ट अभिनेते तर आहातच, प्रश्नच नाही. मलाही माहिती आहे, आपल्या प्रेक्षकांनाही माहिती आहे. पण दिग्दर्शनाकडे वळण्याचा विचार कसा काय आला? कारण बरीच वर्षे काम केल्यानंतर वाटत होतं की आपण काहीतरी करावं, खटखट होतं. आपण चित्रपट करावा, आपण आपल्या स्टाईलचा चित्रपट करावा, की मला जे मांडायचे, मला माझ्या परीचे चित्रपट करायचे. त्यासाठी सगळं मी तर प्रयत्न केले. तर त्याच्या माझ्या मागे उभी राहिली माझी बायको सरोज पाटकर. तेव्हा मी दिग्दर्शक होऊ शकलो, मी निर्माता होऊ शकलो. पहिला वेळेला चित्रपट मी केला तो श्रद्धा नवरींच्या कथेवर एक उन्हाळ दिवस चित्रपट केला. मी तद्दन व्यावसायिक चित्रपट नाही केला. मला माझ्या मोठ्या भावाने विचारलं, अरे हा चित्रपट खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, बघणार कोण? पण मला माहिती नाही. पहिला वेळेला चित्रपट मला माझ्या पैशाने निर्माता म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून मला करायचा होता, तो मी केला. एक उन्हाळ दिवस वेगळा होता. त्यावेळी मल्टिप्लेक्स पण नव्हते. हा मल्टिप्लेक्सचा चित्रपट होता. तो सिंगल स्क्रीनचा सिनेमा नव्हता. पण आता तसं काही झालेलं नाही. सिंगल स्क्रीनचा सिनेमा आणि मल्टिप्लेक्सचा सिनेमा आता सगळं झालं. पण त्यावेळी थोडंसं तो होतं डिमार्केशन, ते थोडंसं होतं. व्यावसायिक चित्रपट हा थोडासा काय म्हणतात एक्सपेरिमेंटल फिल्म असं थोडंसं होतं. पण मला असं त्यावेळी वाटत नव्हतं. एक गोष्ट छान आहे. शंदा नवरींची जी गोष्ट वाचली मी, टँजंट, म्हटलं खूप मला आवडली, खूप आवडलं ते. मी तो चित्रपट झाला, तयार केला, चित्रपट रिलीज झाला. त्याच्यानंतर मला संध्याने सांगितलं की स्मिता तळवलकर सुद्धा ह्या कथेवर चित्रपट करणार होती. नसिरुद्दीन शहाला घेऊन हिंदी चित्रपट करणार होती. हे मला त्याने नंतर सांगितलं. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो त्यांना, म्हटलं मला चित्रपट करायचं ह्या कथेवर, तू करणार नक्की? पण हो, मराठी चित्रपट करणार तू. त्याचा अर्थ मला नंतर कळला. अच्छा. की त्यांचं ते ऑलरेडी झालं होतं, त्यांनी लिहिली होती कथा हिंदी चित्रपटासाठी. मला आवडली होती आणि मी केली. स्वतःचे पैसे खिशातले टाकून मी ती केली. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही भूमिकांकडे तुम्हाला सर्वात मोठं आव्हान काय वाटलं? ऑफकोर्स दिग्दर्शन. कारण मला एक अभिनयाची सवय झाली, इतकी वर्षाची सवय आहे. दिग्दर्शक म्हटल्यानंतर सगळी जबाबदारी आपली असते. बरोबर. आज कॅमेरामॅनला लायटिंग मला काय हवी, एडिटला मला हे शॉट कसे एडिट करून पाहिजेत, हा सीन मला कसं एडिट करून पाहिजे, म्युझिक डायरेक्टरला मला अशा ह्या प्रकारचे म्युझिक हवं, अभिनेत्याला सांगणं की अभिनय बघ तू हा सीन असं करावं, तुझ्या शैली कर, पण मला मी अभिप्रेत मला असं आहे, कॉस्ट्युमला असं हवेत, ह्याच्यासारखे क्रिएशन आहे. प्रत्येक भागात, चित्रपटाच्या प्रत्येक भागात मला काय हवं, दिग्दर्शकाला काय हवं ते क्लिअर हवं. बरोबर. मी त्याच्या काही दिग्दर्शक नाही, बघा तुम्हाला काय हवं ते करा, बघा तुम्हाला काय सुचते ते करा, असं नाही. मी अभिनेता म्हणून त्यांना सांगू शकतो, कॅमेरामॅन म्हणून अँगल काय हवा ते मी सांगू शकतो, एडिटरला सांगू शकतो, म्युझिक डिरेक्टरला मी थोडंसं असं मला रिदम हवा हे थोडंफार मी सांगू शकतो. थोडं ज्ञान थोडंसं असल्यामुळे, ज्ञान म्हणजे त्याचं मला मी ती शेफारून सांगत नाही आहे, पण एक त्याचा एक अनावधानाने अभ्यास होत गेला. अनावधानाने घरात संगीत होतं, माझा मोठा भाऊ गिटारिस्ट आणि सिंगर, तो व्हिज्युअलायझर आणि इलस्ट्रेटर, त्याच्यामुळे मला रंगसंगती कळली, रिदम कळलं, संगीत कळलं. घरात आर डी बर्मन, सलील चौधरी यांचं म्युझिक ऐकायचो मी. जे आमचं वय वाढलं आणि सगळं करत गेलो तेव्हा आम्ही श्रीनिवास खळे ऐकत गेलो, मदन मोहन ऐकत गेलो. संगीताची एक थोडीशी तोंड ओळख तरी झाली. फार कळतं असं नाही, पण किमान एक
ताल ताल आणि सूर एवढं हा. तरी कळतं मला, एवढं कळतं, फार नाही कळत. या सगळ्याची ओळख केल्यामुळे हे आपण सगळं हँडल करायचं. बरोबर. आणि ते हँडल कोण करू शकतो? दिग्दर्शक. दिग्दर्शक. त्यामुळे दिग्दर्शक मला त्या खुर्चीत बसायला मला आवडतं. म्हणजे संपूर्ण रथ सांभाळणारा कोण असेल तर तो Of course. दिग्दर्शक. अभिनेते 5 लाख आहेत, दिग्दर्शक 5 लाख नाही. विनोदी भूमिका साकारताना सर्वात कठीण गोष्ट काय असते? अरे विनोदी अभिनय करणंच करणंच कठीण आहे ऍक्च्युली. खूप कठीण आहे. हो. आज तुम्हाला सहज आणि सोपं वाटतं, ते सोपं नाही आहे, सोपं नाही. आणि देवाच्या दयेने गेली 40 वर्ष मला लोक सहन करतात. अजूनही लोकांना 40 वर्ष माझं अभिनय किंवा मी लोकांना आवडतो. हो. ह्याचंच यश आहे, ह्याचंच त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणजे अजून मी 40 वर्षानंतर सुद्धा मी प्रेक्षकांच्या डोक्यात नाही गेलो आहे. अरे आता थांबवा रे असं अजूनही नाही झालं. नाही नाही. हेच आशीर्वाद आहे, हेच प्रेम आहे. आणि तेच मी म्हटलं ना, संघर्ष मी ह्या गोष्टीचा करतोय चांगलं काम. की चांगलं काम करणे, लोकांच्या डोक्यात न जाता अरे बाबा काय रे, अरे बापरे असं न करणं. मी फार नाही दिसत, म्हणजे आहे मी, लोक ओळखतात, पण मी खूप चित्रपटात दिसत नाही, मी खूप टी व्हीवर दिसत नाही, मी खूप नाटकात दिसत नाही. हेच मी जरा पुरवून खातोय मी. हा. का पुरवून तुम्हाला खायला पाहिजे ना. प्रत्येक ठिकाणी तुम्ही दिसलात, तुम्ही नाटकात पण दिसताय, तुम्ही सिरियलमध्ये पण दिसताय, तुम्ही सिनेमात पण दिसताय, तुम्ही हिंदी सिनेमात पण दिसताय, तुम्ही जाहिरातीमध्ये सुद्धा दिसताय. हे होतं का म्हणे. बरोबर. तुम्ही रेडिओवर सुद्धा दिसताय, रेडिओ दिसताय म्हणजे ऐकताय सगळीकडे मी. मग लोक म्हणतात अरे कंटाळा आला रे. आवाज पण तुम्हाला राखून वापरायला पाहिजे, चेहरा पण तुम्हाला वापरून छान वापरता यायला पाहिजे, असं मला वाटतं. बरोबर. म्हणूनच 40 वर्ष लोक अजून कंटाळले नाही. 300च्या वर सिनेमे, 50-60 सिनेमे हिंदी, 100च्या वर जाहिराती, 35-40च्या वर नाटकं. तर असं मला वाटतं मी पुरून खातोय मी. आता माझ्या हळूहळू हातपाय कापायला लागले जसे जसे आकडे बाहेर येतात ना, त्यावेळेस असं वाटतं की अरे बापरे. नाही, पण हे आकडेच फक्त. हो. हे फक्त आकडे. आज तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. आज आत्ता या क्षणाला, या घटकेला आज तुम्ही काय करताय, लोकांसमोर तुम्ही कसे जाताय, बरोबर, त्यांच्याविषयी तुमचं कसं अप्रोच आहे ॲज अ अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, हे महत्वाचं आहे. ते 300 सिनेमे वगैरे मी म्हटलं, पण त्याचं फक्त एक्सपिरियन्स होतो ऑफकोर्स. पण त्या सिनेमाचा एक्सपिरियन्स लोकांना सांगायला नाही, तो मलाच अनुभव यायला पाहिजे. अरे मी असं केलं आहे, ते चुकलं होतं माझं, ते मी आता करता कामा नाही. किंवा मी जेव्हा जातो, मला म्हणतं मार्गदर्शन करा, पण मी तुम्हाला मार्गदर्शन नाही करणार, मी तुमच्याशी गप्पा मारेन. त्यातनं तुम्हाला काय घेता आलं तर घ्या. काही 2-3 गोष्टी सांगेन, एक 40-50 वर्ष काढली इंडस्ट्रीत म्हणून मी सांगेन तुम्हाला की बाबा असं असं करा तुम्ही. मी एकच सांगतो, मार्गदर्शन म्हणजे प्रामाणिक राहा. करेक्ट. तुम्ही जगाला फसवू शकता, तुम्ही स्वतःला नाही फसवू शकता. ते जेव्हा तुम्ही फसवायला तुम्ही चालू करता, तेव्हा मग तुमची अधोगती नक्कीच आहे. मी स्वतःला नाही फसवत. मला कळतं या आज मी नाही काम चांगलं केलं, बेटर करू, आणखी काम चांगलं करू. हे जेव्हा तुम्ही स्वतःशी ठरवता ना, तेव्हाच तुम्ही काहीतरी बरं करू शकता. बरं चांगलं केलं, उत्कृष्ट केलं, हे लोक ठरवतात, मी नाही ठरवायचं. बरोबर. मी माझं काम चोख करायचं, प्रामाणिक करायचं. ते काम लोकांना आवडलं, अरे छान केलं, हे लोकांना ठरवू दे, मी नाही सांगायचं. तुम्हाला छान अभिनेते आहेत वगैरे मला माहीत नाही. मी प्रामाणिक अभिनेते आहे. मी छान अभिनेते आहे का वाईट अभिनेते मला माहीत नाही. मी प्रामाणिकपणे काम करतो बस. तुमच्या आठवणीतलं तुमची जी पहिली भूमिका, विनोदी भूमिका, ती कोणती आहे? पहिली मी केली होती, एकांकिका केली होती. तेव्हा जशी माझी पहिली जोरी, निरोप अशी एकांकिका केली होती. पण 81ला केलेली मी धिंड नावाची एकांकिका. ओके, धिंड. जिथे मला पहिल्यांदा बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट कॉमेडी मला मिळालं. हो, ही माझी पहिली एकांकिका.
सिनेमात तसं मी 85 साली मी केलं, हम्म. पण त्यातल्या त्यात मी केलेली पहिली चांगली भूमिका माझी अं, कुठं कुठं शोधू मी तुला, ओके. कुठं कुठं शोधू मी तिला, तिला. हा. तिला तिला होतं का, त्यात माझी एक चांगली भूमिका होती, पहिली चांगली भूमिका. ओके. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जरी 300 चित्रपट केले तरी माझे 8 ते 10 भूमिका चांगल्या. हम्म. हे लावखालात हम्म. मी केलेलं माझ्यासाठी सिनेमा, मी दिग्दर्शन केलेला चष्मे बहादर, एक उन्हाळ दिवस, हे सिनेमे, हा. अशा भूमिका आहेत. बाकी चित्रपट मी केले, खूप चित्रपट केले, हम्म. भूमिका सगळ्या मी केल्या. 2 सीन का असे ना, नवरा माझा नवसाचा म्हटलं मुख्याची भूमिका लोकांना आवडली. हम्म. किती सीन आहेत माझे, थ्रू आउट सिनेमे आहे. बरं. माझे सीन किती आहेत, 1 काय 2च सीन आहेत, हो. पण लोकांना आवडले. हो. धमाल म्हटलं 1 सीन, हम्म. लोकांना आवडलं. रस्त्यात थांबून मला लोक विचारतात क्या सीन की आहे, मी प्रामाणिकपणे केलं. टोटल धमाल जो केला हम्म. त्यात किती होते सीन, मला 2 का 3 सीन होते, हो. ते लोकांना आवडले. म्हणजे मला सुद्धा मी पोरून पोरून, त्याने सुद्धा मला पोरून पोरून वापरलेलं असं मला वाटतंय. हम्म. प्रत्येक सिनेमा दिसतोय, मुख्य भूमिकेत दिसतोय, म्हणजे हे नाही मिळाली याचे दुःख पण आहे आणि आता मला आनंद होतोय की पुरून पुरून अजूनही खातोय, लोकांना अजूनही आवडतोय. ह्याचं कारण हेच आहे. हा. आता मला मुख्य भूमिका वगैरे करायची का हौस नाही. मला चांगला चित्रपट करायचा असेल तर मी दिग्दर्शकाच्या भूमिकेत असेल हम्म. आणि मी करून घेईन लोकांकडनं. तर मुख्य भूमिका अशी नसते काही. ते कॅरेक्टर किती छान आहे आणि किती स्ट्रॉंग आहे हे महत्वाचं असतं. बरोबर. मुख्य भूमिकेचं वगैरे आता हे गेलं, स्टाईल गेली. आता मेन रोल करतोय, पण नंतर भाव खाऊन देतो. कधी 3 सीन करणारा, 4 सीन करणारा भाव खाऊन देतो. तर आता लोकांना चित्रपट कसा बघायचा हे कळलंय. हो. लोकांना कळतं हा चित्रपट मी कसा बघायचा, कुठला चित्रपट मी बघायचा. हम्म. नाहीतर सगळेच मराठी सिनेमे आता सुपरहिट झाले असते ना. करेक्ट. सगळे सिनेमे सुपरहिट झाले असते. काय नाही झाले, लोक ठरवतात, लोकच ठरवतात. खूप शोधनीय आहे, हुशार आहे प्रेक्षक आपला. हम्म. तर चित्रपट पहिल्या दिवशी लागतो, सगळे म्हणतात आपला चित्रपट उत्तम आहे, 10 कोटी खर्च केलाय. हम्म. प्रेक्षकाला वास येतो, हा चित्रपट बघायचा की नाही बघायचा. मी तो पहिल्या शोला पण जात नाही. बरोबर. इतका शून्य आणि हुशार आहे प्रेक्षक. हम्म. तो तुम्ही डिंगी हाकू नका. मी देख क्या करता हूं मैं अभी, देख अभी मैं चित्रपट किया है. तुम्ही प्रामाणिकपणे करा, लोकांना ठरू दे. होतं असं नाही, प्रत्येकाचं बघ येतील, लोक येतील, कारण त्यांनी खूप प्रामाणिकपणे केलेलं असतं चित्रपट, म्हणून लोक आलेली असतात. यातून किती दिग्गज अभिनेते आणि दिग्गज दिग्दर्शक सुद्धा सुटलेले नाही आहेत, जे असं करून केल्यानंतर काही झालं नाही. हो. तर आपण खाली मान करून प्रेक्षकांना नतमस्तक होऊन चांगलं काम आणि प्रामाणिकपणे काम करणं, याचा विडा उचलायचा, याची शपथ घ्यायची. हे एकच रहस्य आहे असं मला वाटतं. येस. आता याच तुमच्या उत्तरावरून एक प्रश्न विचारतो की मग मराठी चित्रपट, जसं आपलं मागे सुद्धा एकदा बोलणं झालं की मराठी चित्रपट कुठेतरी मागे सरतोय, पडतोय असं बरेच जण म्हणतात. मराठी चित्रपट आता कुठेतरी थांबलाय, अडकून राहिलाय. असं कारण काय आहे? का नाही आधीसारखे लोक अजूनही ते चित्रपट बघत आहेत, तो क्रेज नाही, असं काही बदल झालेत का? असं काही नाही, तसं काही बदल झाला नाही. बदल झाला असता खूप तर नवरा माझा नवसाचा 2 आणि 23 करोडचा बिझनेस केला नसता. लोकांना आवडतेही आवडतंय, नवीनही आवडतंय. ज्यांना मी सांगतोय त्यांना कळेल की नाही मला माहित नाही, पण त्यांचे सिनेमे ठळक नाही, ठळक. दादा पडणकेंचे सिनेमे त्या काळात ठळक. बरोबर. त्याचे क्रेज जो बाहेर यायचे लोक.
दादा कोंडकेंच्या काळात, सिनेमांच्या काळात ते चित्रपट चालायचे, बाकी चित्रपट चालायचे. दादा कोंडकेंचे सिनेमे जास्त चालायचे, कारण ते सोपे आणि ठळक असायचे. सोपे आणि ठळक. कारण त्यावेळेचा प्रेक्षकच कामगार वर्गातला जास्त होता. व्हाईट कॉलर प्रेक्षक फार नव्हता त्यावेळी. आज चित्रपटगृह जरी बघितली, तिथून सुरुवात करा, कुठे होती? जिथे कामगार वस्ती आहे तिथे नाटकाची थिएटर्स होती आणि चित्रपटाची थिएटर्स होती. शिवाजी पार्कात अजूनही थिएटर नाही आहे, पण तिथे तसे लोक राहत नाहीत. त्याच्या आसपास झाले थिएटर आता. प्लाझा किती नंतर झालं. भारत माता होता अगोदर. भारत माता हे कामगार वर्गात असलेलं थिएटर होतं चित्रपटाचं. त्या तिकडे मॅजेस्टिक तिथे लागायचे थिएटर्स चित्रपट, किंवा सेंट्रल पण नंतर झालं, मॅजेस्टिक अगोदर होतं. तिथेच पुढे गेल्यानंतर साहित्य संघ मंदिर, तिथे तमाशा व्हायचे. इकडे दामोदर हॉल, पत्राचे थिएटर्स होते त्यावेळी. त्यामुळे ते पहिलं बघा. मग तशी लोक असल्यामुळे, तशी थिएटर्स असल्यामुळे तसे सिनेमे व्हायचे. त्या काळात दादा कोंडकेंचे सिनेमे सुद्धा चालायचे आणि हिरवा कुंकू, चुडा, बहीण, भाऊ हे पण चित्रपट चालायचे. दोन्हीचा प्रेक्षक वर्ग होता, सामान्य प्रेक्षक वर्ग होता. बरोबर. शिक्षण कमी होतं, शिक्षित लोक खूप कमी होती. आता कॅमेऱ्याच्या मागे बसलेला आमचा कदम म्हणा, सावंत म्हणा, हे सहज ग्रॅज्युएट आहेत, सहज ग्रॅज्युएट आहेत, बरोबर, सहज शिक्षण होते. शिक्षण ते मिळायचे नाही. ते 10वी पास झालं हेच खूप असायचं. त्यामुळे त्याचा विषयावरची पकड, विषयावरचा विचार तो त्या अनुषंगाने होता. लोकांना आनंद कुठे मिळेल, एक ते हसून नंतर रडून, मधलं नसायचं. आता काय होतं, नाही मला काय म्हणायचं त्याला, यु नो व्हॉट आय एम सेइंग, दॅट सब्जेक्ट, दॅट कॅरेक्टर शुड बी शुड बी टॉक मोर. अरे कसली आता टांग असं मला बोलायचं वाटतंय. तुम्ही नका बोल, लोकांना काय आवडतं ते बघा, ते बोला, मग रडू नका. आमचे चित्रपट, आम्ही चांगले चित्रपट केलेत, आमचे चित्रपट चालत नाहीत. जेव्हा बाई पण भारी दिवस चित्रपट येतो आणि चालतो, का चालतो? प्रेक्षकांचा चित्रपट आहे, प्रेक्षकांचा छावा चालतो. आपला प्रेक्षक नतमस्तक होतो छत्रपतींसमोर, मग तो लोकांना आवडतो. बरोबर. आमचे रोहित शेट्टीचे सिनेमे चालतात, लोकांना काय हवं तो रोहित शेट्टी करतो. तो फसलाही, सर्कस नावाचा चित्रपटात फसला की तुम्हाला माझं चुकलो. मी लोकांना खूप अंडर एस्टिमेट केलं आणि मी चुकलो. मग रडू नका, मला काहीतरी वेगळं मांडायचं आहे. वेगळं मांडण्यासाठी मग काय वेगळं झालं नाही चालणार तुमचा चित्रपट. असे चित्रपट तुम्ही किती करताय? निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला वाटतं म्हणून ते चित्रपट करतात. निर्माता दिग्दर्शक, आज त्यावेळी निर्माता दिग्दर्शक फक्त प्रेक्षकांचा विचार करायचा. मग म्हणतो आम्ही चित्रपट करायचा नाही का? पण करायचं ना. मी केलं की, एक उन्हाळा दिवस मी केलं की. माझं त्यावेळी कोणी बघितलं चित्रपट? कोणी नाही बघितला. मी केलं की. मग रडायचं नाही माझा चित्रपट चालला नाही म्हणून. करा ना, नो प्रॉब्लेम, नो करा. मग व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला हे मिळालं अपयश, हे डिस्कस नाही करायचं. मी केला चित्रपट. माझ्या मोठ्या भावाने मला विचारलं ना, हा चित्रपट बघणार कोण? मला माहीत नाही. मला एक चांगला चित्रपट करायचा होता. हा मला इंडस्ट्रीने एवढं दिलंय, मी पहिला चित्रपट करीन तो मी असा चित्रपट करेन, क्लीन चित्रपट, कुठेही व्यावसायिक गणित नाही, एक छान मांडणी. एका माणसाला काय वाटतं आणि माणसाला कसं आनंद मिळवायचा असतो हे माणसाने शोधायचं असतं. हा चित्रपट केला मी, तर मी प्रत्येकाला उत्तर देऊ शकतो. दुसरा चित्रपट केला मी, व्यावसायिक चित्रपट केला मी, चष्मे बहाद्दर. चष्मा मिळतो, त्यातनं कॅरेक्टर येतात आणि मग धमाल मजा मस्त. तो केला मी चित्रपट. पण पहिला चित्रपट केला मी रडत नाही. लोक अजूनही आठवण काढतात त्या चित्रपटाची. एक उन्हाळा दिवशी
त्यामुळे तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या करत असेल तर ती गणितं आहेतच. प्रेक्षकांना काय आवडतं, आपली थिएटर्स कुठे आहेत आणि काय, तुझे प्रश्न बहुतेक असतील पुढे, आपण बोलूया नंतर. बरं, आता याच्यावरतीच मला विचारायचं आहे की जसा छावा चित्रपट आला त्यावेळी बरेच मराठी कलाकारांनी असं सांगितलं की हा चित्रपट हिंदीऐवजी मराठीत देखील आला असता तर आपल्याला काहीतरी अजून हेल्प मिळाली असते आणि चांगला विषय होता, तर तोही बॉलिवूडकडे गेला. तर असे खूप रिव्ह्यू दिले होते मराठी कलाकारांनी, तर त्यावरती तुमचं ऑनेस्टली मत काय आहे? का छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अख्ख्या भारतासाठी होते, भारतासाठी जगासाठी होते. करेक्ट. ते करत असताना ते हिंदी बोलले नसतील, अगदी ते पोर्तुगीज आणि ब्रिटिश इंग्लिश बोलले नसतील, ती भाषाच नव्हती त्यांना अवगत. शिवाजी महाराज राज्याभिषेक होण्याच्या अगोदर सगळं सोडून आदिलशाहकडे 5-6 वर्षे नोकरी केली त्यांनी. तेव्हा हिंदीत भाषा होती ना, तर हिंदी भाषा बोलली असतील ना. ते सगळं सोडून मग त्याने परत त्यांनी स्वतः बगावत केली, इथून पण बाहेर निघाले, परत जमा केले त्यांनी आणि मग उभं केलं सगळं ते राज्याभिषेक झाल्यानंतर. तर हिंदी भाषा आपलीच आहे ना, आपलीच आहे ना भाषा. ती काय, मी तर म्हणजे तुळू, तमिळ, तेलुगू, कन्नड आपलीच आहे भाषा, भारताची भाषा आहे. तंजावरला वगैरे साऊथला त्यांचं देऊळ आहे. अरे महाराष्ट्रात नाही झालं देऊळ, पहिलं तिकडे झालं, साऊथला देऊळ झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊळ पहिलं तिकडे झालं. माझं तुम्ही काय म्हणताय हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, कन्नड का म्हणताय आता? अरे नशीब म्हणा, ते गांधी चित्रपट रिचर्ड अटनबरोने केला, आपल्या कोणाला अक्कल नाही आली करायची चित्रपट गांधींवर. नशीब हॉलिवूडच्या कोणी माणसांनी नाही केलं शिवाजी महाराजांचा चित्रपट, थोडे मारली असते आपल्या. आपले महाराज, आपलं दैवत, आपल्या देवाचा चित्रपट आपल्या लोकांनी केला, हिंदी लोकांनी केला. हिंदी भाषिक होता लक्ष्मण होतेकर होते, मराठी भाषिक येतो माणूस. पण आपली गोष्ट एवढी मोठी, मी तर म्हणतो छावा चित्रपट झाला, मी तर म्हणतो 2,500-3,000 कोटी बिझनेस व्हायला पाहिजे होता. एवढा मोठा चित्रपट आहे तो, माझा देवाचा चित्रपट आहे तो. आता रितेश मोठा चित्रपट घेऊन येतोय. रितेशला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप नतमस्तक साष्टांग नमस्कार आहे रितेश देशमुखला. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा मोठा मराठी चित्रपट घेऊन येतोय. मराठी चित्रपट हे आपणच करतोय आणि आपणच करायला हवं ना, तरच आपण मोठे होणार ना. बरोबर. आज त्याच्यामुळे खूप कौतुक वाटलं की नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट मराठीतून घेऊन येणार, मराठी, हे मला खूप आवडलं, खूप मला भरून येते. मी स्टेट बोलतो आपलं, मी म्हणतो ना आपलं देणं असतं. आज मी एवढं केलं, मी पहिला चित्रपट तो मी केला. मी कुठला चित्रपट केला, एक उन्हाळा दिवस. माझ्याकडे जेवढे पैसे होते, माझं जेवढी मला सत्सत्व बुद्धी माझी आहे, एक छान चित्रपट मी पहिल्यांदा करतो ना, मी असा चित्रपट करणार. नंतर बाबा पोटा पाण्यासाठी पण करावं लागतं ना. बरोबर. 16 वर्षापूर्वी 30 लाख रुपये मी एकट्याने टाकले. 16 वर्षापूर्वी 30 लाख रुपये कर्ज काढून लोकांकडनं घेऊन. पण मला चित्रपट मला हा करायचा आहे. मला आपल्या क्षेत्रातले लोक म्हणाले, काय तो एक उन्हाळा दिवस केला, धमाल कॉमेडी चित्रपट करायचं ना. बोलतो मी देवळात जातोय, माझ्या देवळात जातोय, माझ्या देवळात जाऊन मला ज्या गोष्टीसमोर नतमस्तक व्हायचं आहे, मला ज्या विचाराने मी जातोय, त्या देवाने मला दिले, तर त्याची एक छोटीशी प्रसाद म्हणून का होईना त्याच्यामुळे ठेवीन तो हात. ही माझी मॉरॅलिटी होती. त्या मॉरॅलिटीबद्दल म्हणतो मी. लयभारी चित्रपट का वाईट नव्हता, खूप छान होता, खूप चांगला चित्रपट. पण पहिला चित्रपट आपण यार करायचा तो छान करायचं की अरे यार क्या फिल्म किया, समाधान वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे, हे माझं बोलणं आहे. माझ्याने वाईट नाही केलं. अच्छा, अशी काहीतरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज चित्रपट जे आता करतात त्यावेळी करायला हवा होता असं मला वाटतंय. येस.
मागील 2 दशकात मराठी चित्रपट सृष्टीत तुम्हाला वाटलेले असे मोठे 2 बदल कोणते झालेत का? बदल टेक्निकली बदल झालेत. खूप चांगले कॅमेरा आले आहेत, खूप चांगले लाईट्स आले आहेत, मेकअप बदलले. आज आमची बघा जुने चित्र बघा, असे आम्ही मस्त अशी मेकअप केल्याने की दिसतो पांढरे 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 थोडे. तर मेकअप म्हटलं थापा मेकअप, ते गोरे पान खाली सगळे गळ्याकडनं काळे दिसतोय, हात आमचे काळे दिसतोय. आता मॅच करायला लागतात. जरी मेकअप केलं तर हे तुमचं विदाऊट मेकअप मॅच व्हायला पाहिजे, इन बिटवीन असायला पाहिजे. ही बेसिक आहे, बेसिक. म्हणजे त्यावेळी सांगितलं मेकअप असा पाहिजे की ह्याला मॅच व्हायला पाहिजे. ती मेकअप केला नसतो तुम्हाला, पण त्याच्या मधला पाहिजे. आता चेहरा तुम्हाला हात का दिसणार नाही, बेसिक. जरी शर्ट फुल असेल तुमचं तरी शर्ट वर करून तुम्ही बघायला पाहिजे. हे नाही इथे आपण गोरी असतो इथे, करेक्ट, हा तो दिसायला पाहिजे, मधलं दिसायला पाहिजे. आता हे काळं आणि हे पांढरं, हा जो मेकअप चुकीचे आहे. हे मला अगोदरचे जे निवृत्ती दळवी जे होते मेकअप, जुने मेकअप, त्यांनी सांगितलं मला. नाटकातले काही ओटवणेकर म्हणून होते, अशोक पांगम होते, कृष्णा बोरकर होते नाटकाचे आमचे मेकअपमन. यांनी सांगितलं बेसिक नाटकातलं सुद्धा मध्ये असायला पाहिजे. नाटकात थोडा भडक करायला लागतो, कारण 3 तास मेकअप असतो, टिकायला पाहिजे. घाम येऊन सगळं जातो मेकअप, तर त्या मधला तुमचा असायला पाहिजे. तुम्ही जर रिटच तुम्ही करणार कुठे इंटरव्हलला, म्हणजे कधी 1 तासानंतर 1.25 तासानंतर, इथे तुम्हाला एक शॉर्ट झाला का रिटच करता रे सिनेमाला एकदा छापला तो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याचा बदल झाला आहे. ह्या गोष्टीचा सगळा बदल झालेला आहे. ओके, मेकअप म्हणा, कॉस्ट्युम म्हणा, विषय म्हणा, म्युझिक म्हणा. थोडंसं पाश्चात्य म्युझिक आलेलं आहे, पण तुमचं मी क्लासिकल पण म्हणत नाही. तुमचं लोकसंगीत हे कुठेही कमी झालेलं नाही. त्याची गरज पावलापावलांवर आहे. बरोबर. लोकसंगीत आणि लोकसंगीताचं ज्ञान तुम्हाला थोडंफार का असे ना असायलाच हवं. तुम्ही जर अभिनेत्री असाल तुम्हाला लोकसंगीत क्लासिकल करणं म्हणजे त्याला खूप अभ्यास करायला. बरोबर. शक्य आता आम्हाला नाही, त्यावेळी नाही झालं, पण किंवा लोकसंगीत जे आहे ते तुमच्या माझ्यातलं आहे. लोकसंगीत म्हणजे अख्खं निसर्गातलं संगीत म्हणजे लोकसंगीत आहे. नुसतं पावसात टिपटिप पडते ना, त्यात लोकसंगीत निर्माण झालेलं आहे. चालण्यावर लोकसंगीत निर्माण झालेलं आहे. डफ वाजवून लोकसंगीत निर्माण झालेलं आहे. आज टाळ आणि मृदुंग आणि चिपळ्या ह्याचं लोकसंगीत झालेलं आहे. लोकसंगीत म्हणजे निसर्गातलं संगीत ते लोकसंगीत असं मला वाटतं. कारण त्यातलं कविता बघा, तुम्ही तुमची लिरिक्स बघा, त्या लोकसंगीत त्याची मांडणी खूप मोठी नाही आहे, सोपी आहे बघा. मला असं वाटतं लोकसंगीत तरी त्याची जाण तुम्हाला असायला हवी. तर तुम्ही दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार असू शकता. किशोर कुमार ला कुठे ह्याचं क्लासिकल संगीत येत होतं. किशोर कुमार आज तो जगाला तिकडचं बंगाल, त्याचं तिकडचं पहाडी म्युझिक तिथून ते आलेलं आहे माणूस. किती वर्ष टिकला अजूनही. मी अंधेरी टू वडाळा आलो आहे 1.25 तास ड्राईव्ह करत. ओनली किशोर कुमारने जगवलं मला. किशोर कुमारची गाणी मी ऐकत मला माहिती आहे, तर मी येऊ शकतो. नाही तर मला फ्रस्ट्रेशन येईल. ते रस्ते फोडलेत, ती रस्त्याचं ट्रॅफिक. मी किशोर कुमार ऐकत आलो. त्याला क्लासिकलचं काहीही ज्ञान नसताना आम्हाला जगवलं. नव्या पिढीच्या दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत काम करताना काय वेगळं जाणवतं? नव्या काय प्रेमाने बघा, प्रेमाने समजावा. म्हणजे आता तर नवीन दिग्दर्शक येतात त्या खूपच लीन असतात, म्हणजे खूप नंबर असतात. आता आम्ही हे आहोत ते असायलाच हवं, ते अनावधाने होतच. आम्ही सुद्धा आमचे सिनियर्स आहेत, त्याच्यामुळे आम्ही पण नतमस्तक असतो. ते होतात, पण तुमच्या गोष्टीपासून हलू नका. तुमची जी
कॉन्सेप्ट आहे की मला हा सीन एक्झिक्यूट असं करायचं, त्या गोष्टीपासून तुम्ही हटू नका. सिनियर जर म्हणत असेल सिनियर की "नाही, ऐसा मत करू यार, असं कर ना यार, असं कर", तुम्ही आपल्या गोष्टी ठाम राहा. बघा मला असं वाटते हे असं असं पटवून द्या. तर ॲरोगन्स असलं का नाही, नाही मी लिडरशिप आहे, तुम्ही हे करा, मला हे करायचं, मला असं करा, असं नसतं, असं होत नाही. पटवून द्या ना. बरोबर. सिनियर म्हटल्यानंतर सुद्धा मी फारसा वाटायला जात नाही, मी ऐकतो. मी चुकीचं असेल तरी मी ऐकतो. कारण मी जर त्याला सगळ्यांसमोर जर मी खोडलं तर त्याचा कॉन्फिडन्स आहे. बरोबर. ते मी करू शकतो, त्याचा कॉन्फिडन्स आहे. फार चुकीचं नाही आहे ना. आता मी एक सिनेमा करत होतो, मला डायलॉग दिला, एक बंपर लाफ्टरचा डायलॉग होता. आताची गोष्ट आहे, गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे. बंपर लाफ्टर. म्हटलं हे मी नाही बोलणार डायलॉग. का? पंच आहे. म्हणजे पंच आहे, पण हे कॅरेक्टर हे डायलॉग बोलत नाही. हा डायलॉग अगोदर ना मकरंद अनासपुरे बोललेला आहे. त्यांनी अगोदर मकरंद अनासपुरेचं शूट केलं, नंतर माझं केलं. ओके. पण ही स्टाईल ती अगोदर मकरंद अनासपुरे बोललाय, तेच डायलॉग माझ्या, त्या स्टाईलची डायलॉग मी नाही बोलणार. त्याची स्टाईल आहे, त्याची विनोदाची स्टाईल आहे, ती त्यालाच बोलते, मी नाही बोलणार. मी माझी स्टाईलची, माझे जे मी रिपोर्टर दाखवलाय, मी रील करणारा दाखवलाय, ओके, त्या अनुषंगाने जे काही विनोद होईल तो मी करतो. त्याच्यासारखेच मी 25 मी नाही येणार म्हटलं. मी 10x10 मध्ये एक होता, एक पंच होता. म्हटलं जेवणावर पंच आहे, बंपर पंच. जेवण मी जेवण करतच नाही घरात, मी जेवणावर कसं पंच येऊ? ती माझी बायको घे, कारण ती त्या निगडीत आहे त्या गोष्टीशी, त्या शब्दोच्चाराशी ती निगडीत आहे. ओके. ते कारण सुप्रिया पाठाला द्या, सुप्रिया पाठाला त्या बंपर आफ्टर घ्यायची, मी तो कापून टाकला. ही माझी मॉरॅलिटी कलाकार म्हणून. कोणाला पटो न पटो सगळं मला द्या. हे डायलॉग मी बोलतो, ही ॲक्शन मी घेतो, तो मी पुढे राहणार. तेवढा तो उपाशी नाही आहे. मी खूप काम करतोय देवाच्या दयेने. ज्याचं कॅरेक्टर म्हणत तू राहा, तू इथं राहायला पाहिजेस, मी इथं राहायला पाहिजे, नाही मी सेकंड राहायला पाहिजे, नाही ह्या गोष्टीला मी पुढे चालला पाहिजे. तेव्हा पण भांडतो मग मी, हे कॅरेक्टर म्हणून मी राहणार पुढे, कारण याची गरज आहे, कॅरेक्टरची गरज आहे. विजय पाटकर म्हणून नाही, कॅरेक्टर विजय पाटकर तिसऱ्या रांगेत पण राहील मग, अगदी नो प्रॉब्लेम. आणि तोच प्रामाणिकपणा मला वाटते मला जगवतोय अजून. बरोबर. मला तो श्वास देतोय प्युअर राहण्याचं, की मी स्वतःची प्रताडित नाही, अप्रामाणिक नाही, याचा मला आनंद देतोय. मी स्वतःला फसवत नाही, म्हणून वाटते अजून मी टिकून आहे वयाच्या 64व्या वर्षी. हो, नक्कीच. तर आता मी परत एकदा थोडंसं मागे जातो आपल्या मराठी चित्रपटसृष्टीकडे, कारण ते सध्या जास्त गरजेचं आहे. तर मागे मी एका विषयावरती तुमच्याशी चर्चा केली होती की मराठी चित्रपट जसे हिंदी चित्रपट काही पुन्हा एकदा प्रदर्शित केले जातात, जे ऑलरेडी प्रदर्शित झालेले ते पुन्हा प्रदर्शित केले जातात, तसंच आपण मराठी चित्रपटांचं देखील करू शकतो का, जेणेकरून आता जे लोक म्हणतात की कुठेतरी मराठी चित्रपटसृष्टी कमवत नाहीये, तेवढं थांबली, अडकून राहिली, तर ते पुन्हा एक चांगला फ्लो मिळेल अशा दृष्टिकोनाने. एक तर मी मगाशी बोललो त्याचं उत्तरच आहे ते की ठळक सिनेमेच म्हणजे जुने सिनेमे तुम्ही मानताय ना, ते ठळक सिनेमे आहेत म्हणून जे मी बोलतोय. करेक्ट. तुम्हाला दादा कोणकेच आता लागतात ना रेडिओ चालवायला. मग ते म्हटलं अशी बनवा बनवी की हा खेळ सावल्यांचा, असा चित्रपट आहेत, हे अजरामर चित्रपट आहेत. सिंहासन, काय फिल्म्स आहेत, काय फिल्म्स आहेत. ते असायला पाहिजे, यायला पाहिजे. पण याचं उत्तर ह्याने मराठी चित्रपट सृष्टी चालणार नाही. काही काळ तो मराठी चित्रपट सृष्टीचा चालेल, त्याने काय अख्खा इंडस्ट्री नाही चालणार. नाही, ते तर नाही. बापाने उपदेश केले तर पुरे उपदेश ऐकायला पाहिजे, नाही ऐकायला त्याच्या कानावर आहे. शेवटी मुलानेच करायचं असतं, मोठं मुलानेच व्हायचं असतं, त्याचं भविष्य त्यानेच करायचं असतं. आमच्या राशीला तेच आहे ना, आपल्या राशीला तेच आहे.
आपले बाप आपलं बाबा करतात, मेहनत करतात पोरांनी चांगलं करावं म्हणून. घडवायला आपण स्वतः तेवढे क्षमतेचे राहायला हवे. तेवढी ताकद मेहनत आपणच करायची असते. बरोबर. त्या कोणाचा मुलगा नाही, यश चोप्राचा ना, हा यश चोप्राचा मुलगा, तो ऍक्टर एक हा, धूम म्हटला, कोण तो? अ, उदय चोप्रा. उदय चोप्रा. ओके. यश चोप्राचा मुलगा ना. हो. काय झालं? स्वतःच पाहिजे ना. यश चोप्रा सगळं करून ठेवलं की त्याला काय आपल्यासारखी ह्याची भीती नाही आहे. आजीवायचे काय लोन फेडायचे ते काही नाही आहे. अभिनेता म्हणून तो आला, खूप प्रयत्न केला, काय झालं? काही नाही. ते तुम्ही स्वतःच करायला पाहिजे. कोणी असा तुम्हाला स्वतःच करायला पाहिजे. सुनील गावस्करांचे पुत्र काय झालं? सचिन तेंडुलकरांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर. गर्दी आहे आता, गर्दी वाढलेली आहे. तेव्हा तरी एवढी गर्दी नव्हती, आता गर्दी खूप झाली. तुम्ही खूप प्रयत्न करून मेहनत करून इथं राहायला पाहिजे बाबा. बरोबर. आणि मराठी चित्रपट महिना चालेल, तुम्हाला चांगले चित्रपट करायला पाहिजे. तुम्हाला सोपे साधे सोपे ठळक छान चित्रपट करायला हवे. ते तुम्हाला कळायला पाहिजे कुठले सोपे सरळ. आता उद्या मी जरी करायला गेलो मराठी चित्रपट तर मला कळलं आहे, तुम्हीच तर बोलले तुमच्या पॉडकास्टवर, पण तुम्हाला का नाही जमलं? ते जमलं नाही कारण निर्माता दुसरा आहे. त्या निर्मात्याला चित्रपट असा हवा आहे. बरोबर. मला करेन मी तेच करीन, सोपे साधे सरळ आणि ठळक चित्रपट. निर्मात्याने सांगितलं मला हा चित्रपट आवडला कर म्हणून. मी एका निर्मात्याला विचारलं होतं, एक चित्रपट केला मध्ये मी, म्हटलं हा चित्रपट मला आवडले? हो आवडले. नक्की ना? हो करेन. हा माझ्या मते 19-20 म्हटलं 19 आहे, 20 करायचं मी प्रयत्न करतो दिग्दर्शक म्हणून. पण मला रेशन हवं आहे, मला पोट भरायचं आहे. बरोबर. प्रत्येक चित्रपट मी काय मला नाही आवडलं मी नाही करणार. मी करेन, कधी करेन जेव्हा माझं घर पूर्ण भरलं आहे, माझं पोट भरून अजीर्ण झालं आहे, तेव्हा मी करेन. तेव्हा ते मी नाहीच करणार, तेव्हा मी खूप चांगला चित्रपट करेन. अरे आत्ता कशात काय नाही मी करतोय, नाही नाही मेरे को नाही करणार आहे, मला नाही फिल्म करायची, मला नाही आवडली, हे आत्ता करतोय मी. EMI भरायचे आहेत, सगळं करायचं आहे, तर सुद्धा मी करतोय, पण फार करता येत नाही मला. मग मी का रोजीरोटीसाठी मी सिनेमे करतो. मी कुठलेही सिनेमे करतो, कुठलेही जातो, अभिनय करतो, पैसे मिळतात, घर चालण्यासाठी करतो आणि येतो. उद्या शार्दूल फिल्म्सचं चित्रपट असेल, शार्दूल फिल्म्स चित्रपट साधा सोप्पा सरळ आणि ठळक असेल, हे मी ग्वाही दिली. बाकीचे नाही. बाकी तुम्ही म्हणाल मी हे नाही करत, डबल ढोलकी नाही, क्लिअर बोलतोय आणि छापलं जात आहे. लोक मागे पुढे जाऊन ऐकू शकतात आणि बोलू शकतात. बरं, आता तुम्ही बॉलिवूडमध्येही काम करताय, मराठी चित्रपटांमध्ये देखील काम करतात. मग त्यावेळी कलाकारांसोबत काम करताना काही वेगळा फरक जाणवतो का, हिंदीवाल्या कलाकारांसोबत आणि मराठीवाल्या कलाकारांसोबत? प्रत्येक ॲक्टर असतो. आता मी त्याच्या पलीकडे गेलो त्यामुळे मी थोडा सिनियर झालो आहे. तर मी नवीन जरी मित्र आले, नवीन जरी कलाकार आले, मी असं बघतो, अरे यार ॲक्टर यार. परवा त्या सिनेमा तुमच्या कोंडावरच्या शहाण्यामध्ये अक्षय टाक नावाचा नवीन मुलगा आहे. अच्छा. तो अशोक म्हणून एक मुलगा होता, ज्याने मानवता हत्याकांडमध्ये काम केले. सचिन म्हणून एक मुलगा होता. ती नवीन मुलं होती. लक्ष द्या बघा, अरे काय खूप चांगले आहेत तुम्ही यार, खूप चांगले आहेत. ते काय विजय पाटकरसाठी काही काम करू शकणार नाही आहेत, ते काय अशोक सराफ लक्ष्मण बेर्डेसारखं काम करू शकणार नाही आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने खूप काम चांगलं करण्याची त्यांची ताकद आहे, हे मला आता जाणवते. सिनियर मला माहिती आहेत काय काय करतात ते. सिनियर नटाने एक वेगळं काहीतरी केलं का मी तिकडे अरे गाडी मस्त केली यार, गाडी गाडी बरोबर आहे, गाडी कांबळे सुपर यार, मगर अनसपुरीला अरे मग क्या सुपर यार. बाकीचं काय काम करतो मला माहिती आहे. तू
पण त्या अनुषंगाने तो वेगळं काम करतो. हा. हे माहिती आहे काय मकरंद अनासपुरे काय काम करणार आहे, त्यात तो वेगळं काम करतो म्हटलं वा वा वा, नवीन मुलगी वा वा वा. हाच आहे, प्रत्येकाने बुद्धी वापरून काम करायला हवं, एवढंच आहे. नवीन जुनं बिनं काही नाही, काही नाही. करा, बिंदास करा. नवीन मुलंच हे करत काय आम्ही किती वर्ष राहणार, आम्ही किती वर्ष करणार, आम्ही किती वर्ष बोलत राहणार, आम्ही आमचे चित्रपट बघा. अरे नाही रे, नवीन पण खूप चांगले चित्रपट करत आहेत नवीन लोक. तो आशिष भेंडे वगैरे नवीन दिग्दर्शक आहे. म्हणा तो हत्याकांड म्हणा किंवा त्याचा अगोदरचा चित्रपट कुठला तो महाबळेश्वर पटकन, काय चित्रपट आहेत त्या, व्हॉट अ फिल्म. मकरंद माने, सोयरीक नावाचा सिनेमा, खूप चांगले दिग्दर्शक. बापलिओ मकरंद मानेने केलेला, त्यातला विठ्ठल काळे स्वतः त्यांनी चित्रपट लिहिलाय तो दोघांनी मिळून. शशांक शेंडे बरोबर पहिल्यांदा काम केलं. त्याची स्टाईल वेगळी आहे, मला मजा नाही काम करायला शशांक शेंडे बरोबर. काय ॲक्टर आहे यार, काय ॲक्टर आहे. सुरेश विश्वकर्माबरोबर काम केलं. मी त्याला म्हटलं सैराट म्हटलं काम ठीक आहे रे, तुझं काम मला मुळशी भेटत म्हटलं आवडलं. मुळशी भेटत म्हटलं तुझं काम खूप आवडलं मला, ते कठीण काम होतं. तर शेड्स म्हटलं, शेड्स मजा येते यार. खूप ठिकाणी परीक्षक असतो मी परीक्षक असतो, मी शिकायला जातो. चांगले चित्रपट बघायला मिळतात. मी परीक्षक म्हटलं की आवाज हो मी आहे, मी येतोय. मस्त पिक्चर बघता येतात, छान पिक्चर्स बघता येतात. आता 31 का 1 तारखेला परीक्षक आहे मी. हिंदी 1 ॲक्ट प्लेचा आम्ही परीक्षक आहे. ओके. वेगळंच आहेत ना, सगळे तिकडचे लोक आहेत, आपल्याकडचे लोक नाहीत. मराठी बोलणारे हिंदी करत नाहीत, हिंदी बोलणारेच हिंदी नाटक करतात. त्यांचं एक थॉट आहे, त्यांची एक भाषा. खाणार पडेल की दुपारी 3 ते रात्री 10. मेजवानी आहे माझ्यासाठी, मेजवानी. खरंय, हे तुम्ही जरा शिकत राहायला पाहिजे. आता मी प्रामाणिकपणे सांगतो, मी पुस्तक घेऊन वाचायला नाही बसू शकत. मला ती लायकिंगच नाही म्हणजे वाचनाची. वाचलंय मी, पण वाचन करणारा मी नाही आहे. आमच्या मकरंद अनासपुरे जो वाचन करतो किंवा सयाजी शिंदे जो वाचन करतात, का अरे बाबा काय वाचन आहे त्यांचं, काय वाचन आहे, छान आहे. पण नाही करू शकत मी आता. पण मी असंही इकडून मला स्वतःला ग्रॅज्युएट करायचा प्रयत्न करतो, बघून मला बघता येते चांगलं, तो प्रयत्न करतो. करिअरच्या सुरुवातीला आलेल्या अडचणी आणि त्यातून शिकलेला मोठा धडा. मी त्या अडचणी मानतच नाही. करिअरच्या सुरुवातीला अडचणी हे तुम्हाला आहेत आता, कारण तुम्हाला तर शिक्षण, तुम्ही आमच्यापेक्षा शैक्षणिक पात्रता तुम्ही जास्त आहे ना, तुम्ही एज्युकेटेड आहेत. त्यामुळे तुम्हाला हे दुःख आहे, हे सुख आहे म्हणतात. आम्हाला दुःख आहे सुख आहे हेही कळत नव्हतं. हे अडचण आहे हे मानतच नव्हतो आम्ही. अडचण कसली अडचण, अरे मिळतंय खूप आहे, मिळतं हे खूप आहे. त्यावेळी नाटक मिळालं, त्यावेळी दूरदर्शनवर काम मिळालं, बरोबर, मराठी चित्रपट नंतर, खूप नंतर ते मिळालं. अरे हेच खूप आहे. त्या अडचणीचा सामना, संकटाचा सामना केला वगैरे काय नाही. मला तरी नाही आले बाबा. खाऊन पिऊन सुखी होतो मी. माझे वडील कमावती होती, आई कमावती होती. आई सिपलामध्ये होती, मोठा भाऊ ॲड एजन्सीमध्ये, मधला भाऊ न्यूंडी ॲश्युरन्समध्ये, आणि मजा करत होता फक्त विजय पाटकर. त्यांच्या पैशांवर 6 दिवस 6 पॅन्ट 6 शर्ट 3 शूज घालून जायचे. खिशात आठाणे. आई जायची 4 आणि यायची 4, एवढंच द्यायची. मध्ये कुठं जायचं ना, घरी येऊन जेवायचं. पण 6 पॅन्टी 6 शर्ट सोमवार ते शनिवार ह्या सगळ्यांचे जेवण. तर ते मी खूप एन्जॉय केलं. मला मी सांगतो काय, मी खूप नशीबवान आहे. बँक सोडली आणि करोनाच्या काळात 3 महिने किती लोकांची वाईट गेली, किती वाईट गेली. 1 रुपयाचं काम नव्हतं. आज माझी बायकोनी VRS घेतली होती आणि तिची पेन्शन होती चालू रे मित्रा. त्या 3 महिने त्या पेन्शनवर मग आमचं घर चाललं. लोक उपाशी मिली. किती नशीबवान आहे, किती नशीबवान आहे. मग आपण त्याला अडचण म्हणायची, संकट म्हणायचं. संकट माझ्या नव्हतं, ते संकट लोकांसाठी होतं, ते बघवत नव्हतं.
काही करू शकत होतो. आले 2 पैसे आले काय जीपे करा बाबा, कोणा 2,000 रुपये तेवढंच करू शकतो. पण 10,000 पाठवलं नाही करू शकतो. वाटत होतं पण नाही करू शकतो. 1,000 रुपये पाठवा, 2,000 पाठवा. सर आपल्यातले 10,000तले 2,000 जातात ना, 8,000 आपण जगू शकतो. मला स्वतःला पेन्शन आहे बँकेची, बँक ऑफ इंडियाची. ते सुखाने काढल्या त्या काळात सुद्धा. पण ते काम नाही केलं. फक्त रडत होतो मी बाहेरच्या परिस्थितीवर. म्हणून थिएटर लवकर चालू करा यासाठी मी आंदोलन सुद्धा केलं होतं. बरोबर. वारीला आंदोलन केलं होतं हो की थिएटर चालू करा, लवकर थिएटर चालू करा. आणि मी केलं म्हणून असं नाही की प्रयत्न केला होता. प्रयत्न केला होता. आणि ते 22 ऑक्टोबर 2020 थिएटर्स चालू झाली होती. ते माझ्यामुळे चालू झाली असं मी नाही म्हणत. माझ्याबरोबर 1,200 लोक होती. त्यातला एकही नाटकातला किंवा सिनेमातला ॲक्टर नव्हता. ओके. एकही. मेधा घाडगे होती, प्रदीप पटोदन येऊन गेला होता, कोणी नव्हते. सगळे डोंबारी, लुकलाईक, स्टँडअप कॉमेडी करणारे असे 1,200 लोक होते. ऑर्केस्ट्रावाले ती जास्त मारत होते. पण त्याला मी म्हणतो तुम्ही हे चालू करा ना, वासुदेव तो तर तिथे सोसायटी तुमच्या घरात नाही येत, तो सोसायटी गेटवर येतो. त्यांना करू दे, त्यांना 50 रुपये दिवसाची मिळतील सगळं फिरून. तो कुठे जाऊन देतो? उलट तो रिस्क घेतोय. ट्रेनने येणं, ट्रेनने जाणं, तो रिस्क घेतोय. करेक्ट आहे. आपलं रिस्क काहीच नाही आहे. त्याला जगू दे बिचाराला. हे आमचं म्हणणं होतं. प्रयत्न केला होता, आवश्यकाने हळूहळू झालं चालू. कॉमेडी ही एक कला आहे. कॉमेडी ही एक कला आहे. तर नव्या कलाकारांनी ती आत्मसात करण्यासाठी कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजे स्पेशल? आता ना कसं आहे, सगळं जवळ आल्यामुळे ना लोकांना अभिनय, दिग्दर्शन, कॅमेरामन हे ॲक्सेसिबिलिटी झाली आहे. हे लोक खूप बघतात. बरोबर. कित्येक लोक असा आमच्यासारखी एकांकिका स्पर्धेत वगैरे नाही गेलेत, कित्येक डायरेक्ट आलेले आहेत, चांगलं करतात. पण ते एकदा केल्यानंतर जास्तीत जास्त काय झालं आहे, मिमिक्री जास्त करायला लागलं. मिमिक्री म्हणजे कॉमेडी नाही. बरोबर. मग तिथेच राहायचं असेल, करायचं असेल, खरा नो प्रॉब्लेम, ती पण एक कला आहे. पण तुम्हाला त्यातून बाहेर पडत असेल, आमचा जॉनी लिव्हर त्यातून तो बाहेर पडला ना, मिमिक्री करत आला, त्यानंतर तो ॲक्टर झाला, कॉमेडियन झाला. असे फार कमी आहेत. मिमिक्रीतले ह्या लेवलला येणं फार कमी आहेत. मिमिक्री खूप छान करतात, परफॉर्मन्स नाही आहेत. तर ते करत असेल तर तुम्हाला खूप बघावं लागेल, त्याची प्रॅक्टिस करायला लागेल. आता येऊन म्हणतात मी काय करू, मी काय सांगा काय करू. तुम्ही कॉलेजमध्ये आहात, कॉलेजमध्ये नाही आहात, काम करतात, तुम्ही एकांकिका स्पर्धा घाला, एकांकिका स्पर्धेत भाग घ्या. म्हणजे एक प्रोसेस आणायची त्या गोष्टीला, एक सिस्टीम आणा, ती तुम्हाला कळायला. आम्हाला कुठे येत होतं, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तुला वाटतं पहिली एकांकिका गेली, पहिल्या एकांकिकेत बेस्ट ॲक्टर मिळालं, बेस्ट कॉमेडी मिळालं म्हणजे मला कळलं नाही. मी प्रोसेस केली नंतर हळूहळू. मी इंटर कॉलेजपेक्षा घडलो मी इंटर बँकला. माझे सिनियर होते रवींद्र दिवेकर, विनोद हडप, सुधीर कवडी, राजन तामाणे, हे माझे सिनियर होते. विजय किंकरे माझा सिनियर नाही, पण माझं बरोबर तो चांगलं काहीतरी करत होता ना, त्याच्याकडे शिकलो मी अनाहूतपणे. तो माझा सिनियर झाला. हे मला शरद सावंत हे असे सिनियर होते मला सांगणारे. हे प्रोसेस तिथे मी घडत गेलो. म्हणजे एकांकिका मी चालू केलं 79 आणि 80ला, आणि थोडीशी अशी मेनमेन अक्कल यायला लागली 87, 88ला. ओके. 10 वर्षांनी मेनमेन ती अक्कल. मग ते करत राहिलो. आताही सगळं मला कळलं आहे. तुम्ही मला विचारा, मी सगळं काही सांगेन असं काय नाही आहे. अजूनही मला प्रश्न पडतात. प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी असते ना, अरे काय म्हणजे काय केली विजय भटकर, ही प्रत्येक गोष्ट काय अजून चुकतोच आहे ना.
म्हणून करत राहा काम करत राहा, छान करत राहा. बऱ्याचदा कलाकारांचं म्हणजे आता नवीन कलाकार जे आहेत ना, ते जसं तुम्ही आता म्हणाला की ही प्रोसेस जगणं फार महत्त्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे या गोष्टीसाठी की बेस कळतो आपल्याला नाटकातून अभिनयाचा. तर कलाकारांचं असं होतं की नाटकाची प्रोसेस करत बसण्यापेक्षा आता खूप इझिली मार्ग मिळाला तो म्हणजे मोबाईल आहे. पटकन एक व्हिडिओ काढायची, रील बनवायची, रील स्टार व्हायचं आणि आपल्याला सिरियल, मूवीज वगैरे अशा ऑफर येतच असतात आणि त्याच्यामध्ये घुसायचं. मग एकदा का स्क्रीनच्या समोर आल्यानंतर मग तो मोबाईलची स्क्रीन वेगळी आणि कॅमेराची स्क्रीन वेगळी हे मुलांना कळतंच. तर एक फक्त तुम्ही असं एक सल्ला देऊ शकता का या गोष्टी थ्रू? सगळं म्हणजे हेच आहे की तुम्ही स्वतःला फसवताय. मी काय म्हणतो, तुम्हाला रील करा, त्याच्यात तुमचं पोट चालते, पोट चालवा, नो प्रॉब्लेम. तुम्हाला तेवढंच करत असेल तेवढंच करत राहा, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला अभिनेता म्हणून व्हायचं असेल, चांगला कॉमेडी म्हणून व्हायचं असेल तर त्याला प्रोसेस आहे. एक तर ॲक्शन रिॲक्शनच जमत नाही रीलवर. बरोबर. स्वतःच करतात ना, स्वतःचे ॲक्टर असतात. ती होतं एक दोन ॲक्शन एक पण लोक ह्याच्या बघून त्याच्या बघून शिकलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही फिल्मला येता, नाटकात येता, सिरियलला येता, डायलॉग रील परत ते रेकॉर्ड डायलॉग असतात. काही इथे बोलायचे झाले स्वतःचे डायलॉग, लेखकाचे डायलॉग, संवाद बोलायचे झाले बोलता येत नाही. मग ते कसं बोलायचं माहितीच नसतं. बरोबर. कारण ती आपली कॉमेडी असते, आपलं सिच्युएशन असते ना. दुसऱ्याच्या सिच्युएशनमध्ये काम करणं कठीण असतं. बरोबर. ते कधी कळणार मग? ते करत राहायचे, तेच करत राहा. इथे यायचं असेल तर प्रोसेसमध्ये यायला पाहिजे. वेल चॅनलच तुम्ही असायला हवे. बरोबर, करेक्ट आहे. तर एक शेवटच्या प्रश्नाकडे वळूया आपण की विनोद, आता तुमच्या वेळी विनोदाची संकल्पना ही वेगळी होती, ती टप्प्याटप्प्याने बदलत गेली आणि आत्ताची विनोदाची जी संकल्पना आहे ती त्याच्यावरून खूप वाद निर्माण होतात. त्यामुळे मला स्पेशली त्यांच्याबद्दलच विचारायचं की रणवीर अलाहाबादिया असेल, त्याच्यानंतर कुणाल कामरा असेल. आता कुणाल कामराचा विषय जास्त चर्चेत चाललाय कारण विनोदातून विडंबना करणं किंवा शारीरिक काहीतरी बोलणं किंवा मग एखाद्याला शिवीगाळ किंवा असा अपशब्द वापरून 4 टाळके हसले म्हणजे आपण विनोद केला, अशी एक संकल्पना आता तयार झाली. तर मग ती कुठेतरी बंद झाली पाहिजे कारण हे चुकीचं आहे. चुकीचे तर मग यावरती बोलतो चुकीचे आहे. असं बोलणं आणि असं करणं चुकीचं आहे. पण एक थोडंसं मागे जातो. अगदी सुरुवातीच्या काळात ना तमाशा होता, तमाशा. आणि तमाशामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यावर बोललं जायचं, टीका टिप्पणी व्हायची. पण ती समोरच्या मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना ती हार्श नाही वाटायची, लागायची नाही. कारण ती एक चिमटी असायची, एक चिमटा असायचा तो. बरोबर. इथे चिमटा नाही काढत, इकडे असं रक्त काढतात, ओरबाडून काढतात. ही विनोदाची पद्धत नाही. दादा कोंडकेच म्हणतोय, दादा कोंडके किंवा लक्ष्मण बेर्डे सगळे पेपर वाचायचा आणि आज काय झालं त्याच्यावर तो येऊन नाटकात पंचेस घ्यायचा एक्सटेम्पो. पण ते लोक लागायचे नाही, लक्षात लागायचं नाही. आताची पद्धत इथे कमरेच्या खाली झाली. ते रणवीर काय अलाहाबादिया हे कमरेच्या खाली सगळं. काय म्हटलं ना, आताचे काय झालंय, त्यांचं काय म्हणतात, सगळं संपलंय. त्यांच्या इतक्या कमी वयात त्यांचं आयुष्य संपलंय. असं काहीतरी बोलून आपण काहीतरी वेगळं करूया असं त्यांना वाटतंय. तर काहीतरी वेगळं आणि एक स्त्री बोलते तर लाजा वाटायला पाहिजे. नंतर माफी कशाला मागता? नाही चालत मॅडम, भारतात नाही चालत, आपली संस्कृती नाही आहे. तुम्ही फॉरेनला जा आणि काय करा तिकडे तरी चालत, जिथे चालत असेल तिथे जाऊन करा. आपली पद्धत नाही आहे. आपण मराठी माणसं तरी आपण त्या गोष्टी मानणारे आहोत. आपण सनातनी आहोत, आपण संस्कृती मानणारे आहोत. आपल्या हिंदू लोकांमध्ये पण अशी लोक आहेत, अशीच लोक आहेत, नाही म्हणत. पण आपण नाही चालत आमच्याकडे. इथे चालतं तिथे जाऊन करा तुम्ही, आमच्याकडे नका करू, आम्हाला नाही चालत. हे मी घाबरून बोलत नाही आहे.
असं बोललं पाहिजे. ही आपली पद्धत आहे. मागे परत येतो, मराठी चित्रपट का चालत नाही? मराठी चित्रपट जसा असायला हवा तसा असायला हवा. करेक्ट. ती संस्कृती आहे. अरे साऊथला जा, तोंड पडतात, साऊथचे चित्रपट चालतात, तुमची तोंड पडतात. का पडतात? ते संस्कृती राखून आहेत. अजून ती लुंगी वगैरे घालून हिरो येतो. धोतर आहे आपलं, धोतर जमली घेतली घालतो का? आपलेच मराठी आणि आपल्याच हिंदूंना जेव्हा छावा चालतो तेव्हा एवढं काय ठीक आहे सिनेमा यार, ठीक आहे काय, चाललंच पाहिजे, चांगलं आहे, सगळ्या त्या गोष्टी चांगल्या आहेत आणि खऱ्या आहेत त्या गोष्टी. इतिहास आहे आमचा. पण तुम्ही तोंड विंगडत कसलं बोलताय त्या गोष्टीबद्दल? ठीक आहे काय, अच्छाही आहे. माझ्या राजाची गोष्ट आहे ती, माझ्या राजाचं झालेलं दुःख आहे ते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? एक कुठला तरी तद्दन फालतू हिरो, त्याचं दुःख त्याचं सुख तुम्हाला आवडतं काय? माझ्या राजाचं आवडत नाही तुम्हाला? ती गोष्ट तुम्हाला आवडत नाही का? मग हे अलाहाबादी आणि फलाबादीच्या रांगेत जाऊन बसा आणि बोला तुम्ही ते काय बोलायचं ते. आम्ही संस्कृती जपणार. करेक्ट. आणि कधीच अनावधानाने झालं, काय बोललो, चुकाने आलं आणि कोणी शिवी घातली किंवा माझ्या कानाखाली मारली, ती मी सहन करायला हवी. मी चुकलो मान्य करावं, मी चुकलो मान्य करायला पाहिजे. मी पारंपरिक आहे, मी विजय पाटकर म्हणून सांगतो, मी सनातनी आहे, मी संस्कृती जपणारा आहे, मी हिंदू आहे, मी मराठी, मी परंपरा जपणारा माणूस मी आहे. खरंच खूप खूप थँक्यू सर की तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आणि मुळात म्हणजे तुमच्या मागच्या आठवड्यात शूटिंग वगैरे सगळं संपवून वगैरे सर फायनली इथे आलेत, आपल्यासोबत गप्पा मारल्यात आणि खूप छान सांगितलं तुम्ही सगळ्याच गोष्टी. खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत, तोपर्यंत असंच मजेत राहायचं आहे, कारण लाईफ फेक आहे, बाकी सारं काही फेक आहे हे मीच म्हणतोय, यांच्यासमोरच म्हणतोय. आता ते म्हणतील की बस कर बाबा. तर पुन्हा एकदा भेटणार आहोत, इथेच थांबायचं आहे. पुन्हा एकदा नवीन कलाकारासोबत, नवीन अनुभवासोबत आणि नवीन गोष्टीसकट आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत हा पॉडकास्ट पूर्ण बघायचा आहे, अर्ध्यावरून कुठेही जायचं नाहीये. पॉडकास्ट आवडल्यानंतर पॉडकास्टला लाईक करायचंय आणि शेअर करायचं आणि MHAMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. भेटूयात. धन्यवाद.